चांदोदच्या पंचक्रोशी परिक्रमेबद्दल आपण माहिती सांगावी जरा. नक्कीच मैयाच्या नर्मदा मैयाच्या अनेक विविध छोट्या छोट्या पंचक्रोशी परिक्रमा आहेत असं आपलं बोलणं झालं. तर त्यामधील चांदोद नावाचं तीर्थक्षेत्र आहे जे बडोद्यापासून साधारण 60 किलोमीटर दूर आणि तीर्थक्षेत्र गरुडेश्वरच्या जवळ हे असलेलं दक्षिण प्रयाग तीर्थ चांदोद नावाचं तीर्थक्षेत्र आहे. ह्या ठिकाणी नर्मदा मैया, कावेरी मैया आणि गुप्त सरस्वती असा 3 मैयांचा संगम झालेला आहे. असे पवित्र तीर्थक्षेत्र आहे. नर्मदा मैयाला तिच्या प्रवाहाच्या मार्गात एकूण 999 नद्या मिळालेल्या आहेत आणि त्याच्या प्रत्यक्ष 99 संगमांचं महत्व नर्मदा पुराणात केलेलं आहे. यातल्या ह्या संगमाचं महत्वही त्या 99 संगमाच्या महत्वात केलेलं आहे. आणि ह्या संगमाचं विशेष महत्व असं आहे की जो कोणी या संगमावर कुठल्याही अमावस्येला स्नान करेल त्याला कुंभमेळ्याचं स्नान केल्याचं पुण्य प्राप्त होईल असा या स्थानाचा फार मोठा महिमा आहे. तसंच चांदोद हे तीर्थक्षेत्र अनेक विविध कारणाने आणि विविध महत्वाने प्रसिद्ध आहे. जो त्याचा घाट आहे तो साधारण 1800 साली अहिल्याबाई होळकर यांचे सासरे मल्हारराव होळकर यांनी असा प्रशस्त घाट बांधलेला आहे. तर ह्या नगराची चांदोद या तीर्थक्षेत्राची परिक्रमा होते आणि त्याला पंचक्रोशी परिक्रमा म्हणलेला आहे. तर पंचक्रोशी परिक्रमा म्हणजे काय, तर जेथून आपण परिक्रमा आरंभ करतो केंद्रस्थानी जे स्थान असेल, तीर्थक्षेत्र असेल किंवा मैया, तर ह्याला आपण प्रदक्षिणा करून येतो ही परिक्रमा. मग आता ह्यामध्ये पंचकोस म्हणजे आपण 5 कोस चालतो आणि त्या विविध स्थानांचं दर्शन करतो अशी पंचक्रोशी परिक्रमा आहे. मग आता ही परिक्रमा उत्तर वाहिनीसारखी शास्त्रोक्त आहे का, तर नाही. पंचक्रोशी परिक्रमा ह्या प्रचलित आहेत, त्याचा विषय आपला पूर्वी झालेला आहे. तर त्याप्रमाणेच ही पंचक्रोशी परिक्रमा प्रचलित आहे आणि त्या कारणाने ही परिक्रमा आपण कधीही करू शकतो. जसं उत्तर वाहिनी परिक्रमेचं पर्व हे फक्त चैत्र मासात असेल, वर्षातनं एकदाच आहे. बरोबर. तसं या परिक्रमेचं साठी कुठलं पर्व नाहीये, ती परिक्रमा कधीही करू शकतो आणि यासाठी कुठलाही संकल्प नाहीये. परंतु कुठलीही परिक्रमा आरंभ करताना त्या इष्टदैवतेची आपण प्रार्थना करतो. ह्याचप्रमाणे चांदोद येथे आपण नर्मदा मैयाच्या किनारी जो मल्हारराव होळकरांनी घाट बांधलेला आहे किंवा मैया किनारी जाऊन आपण कुठल्याही घाटावर गेलो तरी चालेल, तर तिथून आपण मैयाला प्रार्थना करून परिक्रमा आरंभ करू. मग आता चांदोद आहे उत्तर तटावर. उत्तर तटावरून आपली परिक्रमा आरंभ होते. उत्तर तटावरील पहिले स्थान जे आहे ते कपिलेश्वर महादेव मंदिर आहे. आता हे कपिलेश्वर महादेव मंदिर वेगळं आहे आणि उत्तर वाहिनी मार्गावरचं वेगळं आहे. दोन्ही स्थानाचा इतिहास वेगळा आहे, पण दोन्ही स्थान पुराणोक्त आहे. तर त्यामुळं तिकडचा इतिहास या स्थानाला लागू होणार नाहीये. त्याचं विस्तृत वर्णन आपण याचा एक व्हिडिओ बनवलेला आहे, त्यामध्ये केलेला आहे. तेथील पंडित राजीव जोशी गुरुजी त्यांनी त्याचं विस्तृत महत्व सांगितलेलं आहे. तर कपिलेश्वर महादेव मंदिराचं दर्शन आपण घेतोय. तिथून आपण पुढे जे निघतोय ऋणमुक्तेश्वर महादेव मंदिर. ऋणमुक्तेश्वर महादेव मंदिर आहे ते ब्रह्माजींचे मानसपुत्र त्यांची तपोभूमी. आणि असं सांगितलंय की येथे जर दर्शन घेतलंय तर देवऋण, पितृऋण आणि ऋषी ऋण या सगळ्यातनं आपण मुक्त होतो. तर असं हे पुराणोक्त स्थान आहे. तिथून आपण पुढे जातो पिंगलेश्वर महादेव मंदिर. पिंगलेश्वर महादेव हे अग्निदेवाची तपोभूमी आहे. अग्निदेवानी नर्मदा किनारी तप केलंय असं हे स्थान. आणि जी कथा आहे की अग्निदेवाला भगवान शिवजींनी शाप दिला होता आणि त्यांचं अग्नितत्व गेलं होतं आणि त्यातनं परत उशाप मिळण्यासाठी त्यांना भगवान शिवजींनी सांगितलं होतं की नर्मदा किनारी तुम्ही तप करा. तर जी कथा आहे ती या ठिकाणी घडलेलं हे स्थान आणि अग्निदेवाची तपभूमी असं हे अद्भुत तीर्थ. आणि स्थान जे आहे ते उंचावर असून अगदी संगमावर आहे. म्हणजे तुम्ही या स्थानावरून त्रिवेणी संगमाचं विहंगम दृश्य आपल्याला पाहायला मिळतं असे पिंगलेश्वर महादेव मंदिर. आता उत्तर तटावरची ही 3 स्थान आहेत. या 3 स्थानांचं दर्शन करून आपण त्रिवेणी संगमाकडे जातो. येथे आपल्याला तट परिवर्तन करायचं. जसं आपण उत्तर वाहिनी परिक्रमेचं जर बघितलं की तट परिवर्तन करायला लागतं, तसं आपण तट परिवर्तन करून दक्षिण तटाकडे निघतो. इथे तट परिवर्तन करायला नावाडी वगैरे आहे की? नावाडी आहे. बरं, आता ती परिक्रमा जी होती ती शास्त्रोक्त होती, त्यामुळे त्याला सगळे नियम लागू होते. आता ह्यामध्ये आपण परिक्रमेसाठी
विविध परिक्रमा आहेत नर्मदा मैयाच्या. एक नियम मात्र आपण सगळ्या परिक्रमेसाठी पाळतोय की मैयाची परिक्रमा करतोय त्यामुळे आपण वेश हा सफेद ठेवतो. का तर आपले आचार विचार हे आपण शुद्ध. संसारातनं पराधीन होऊन म्हणजे स्व सोडून आपण परिक्रमा करतोय तर ते यावेत आणि त्यासाठी तर त्याप्रमाणेच आपण फक्त सफेद ड्रेस घालतोय. बाकी ह्याला कुठले नियम लागू होणार नाहीयेत. म्हणजे तट परिवर्तन केल्यावर स्नान करायचं हा नियम आपल्याला तिथे लागू होत नाही. त्यामुळे तट परिवर्तन केल्यावर आपण परिक्रमा परत आरंभ करतो. दक्षिण तटावर येतोय आता. दक्षिण तटावर आल्यावर प्रथम जे स्थान लागतं पुतिकेश्वर महादेव मंदिर. ह्या स्थानाचे सर्व संदर्भ रामायण काळाशी जुडलेले आहेत आणि रामायण काळातले जे जांबुवंत होते आणि त्यांची कथा आपल्याला इथे ऐकायला मिळते. असं हे स्थान रामायण काळाशी संदर्भ जोडलेले आहेत. ह्यानंतर आपली वाटचाल जी चालू होती ती अगदी कच्चा खडक मार्ग आणि शेतातला मार्ग असा करून आपण चालत निघतो. आणि हा जो मार्ग आहे जसं म्हणलं होतं की एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जायला लांबचा टप्पा असेल तसा हा लांबचा टप्पा आहे. साधारण 2-3 किलोमीटर चालून गेल्यानंतर आपण दक्षिण तट समाप्ती दक्षिण तटच्या दुसऱ्या स्थानाकडे म्हणजे रंग सेतू पूल म्हणून आहे नर्मदा मैयावरचा तिथे येऊन पोहोचतो. आणि तिथून आपण गुप्तेश्वर महादेव मंदिर म्हणून असं एक स्थान आहे तर त्या स्थानाकडे आपण निघतो. आता हे स्थान कुठे तर अगदी नर्मदा किनारी आहे आणि ते इंटरनल रस्त्याला आहे. थोडं आतमध्ये आहे. रस्ता कच्चा आहे पण स्थान मात्र अद्भुत आहे. जे स्थान आहे त्या स्थानी गेल्यावर तुम्ही असं बघताल की त्या ठिकाणी एक शिवलिंग आहे. एक छोटस शिवलिंग आहे आणि त्या शिवलिंगामधनं मैयाचं जल निघतंय. आणि आज पण त्या ठिकाणी म्हणजे त्याचा अभ्यास केलाय आमचे पंडित राजू जोशी यांनी की पूर्वी त्याचा प्रवाह जास्त होता पण आज पण दर 22 मिनिटाला एक थेंब पडतोय आणि तो ग्लासामध्ये ते साठवल्या जातो. बरं ते शिवलिंग कुठं जमिनीवर ठेवलेलं नाहीये काही नाहीये. वर शिवलिंग आहे आणि ते शुद्ध राहावं किंवा त्याला इतर कोणाचा स्पर्श नको म्हणून त्याला बॉक्स केलेला आहे. वास्तविक त्याचा कुठं खाली स्पर्श नाहीये जमिनीला पण त्यातनं एक थेंब पडत असतो आणि त्याचं तीर्थ आपल्याला तिथले गुरुजी झाले. तर असं विशिष्ट स्थानाचं दर्शन घेतो आणि आपण निघतो परत उत्तर तटाकडे. आता दक्षिण तटावरच ही परिक्रमा आपली समाप्त होते. रंगसेतू पुलावर परत येतो. साधारण आता सकाळी जर आपण ब्रह्ममुहूर्तावर 5:30-6ला जर परिक्रमा चालू केली असेल तर ह्या टप्प्यापर्यंत येऊस तर आपल्याला साधारण 11 ते 12 वाजून जातात. आता एक मगाशी जी परिक्रमा आपण उत्तर वाहिनीचं किंवा आधीच्या जर भागात आपण उत्तर वाहिनीचं महत्व ऐकलं असेल एक थोडं सांगायचं असं आहे की दोन्ही ठिकाणीचे मार्ग हे पूर्ण परिक्रमा मार्गात यायचे. म्हणजे नर्मदा मैयाचा जो पूर्ण परिक्रमेचा मार्ग आहे तोच मार्ग आहे. त्यामुळं आपण जी परिक्रमा करतोय ती परिक्रमा करताना पूर्ण परिक्रमा करतोय त्यातला आनंद पण मिळणार आहे. दुसरी गोष्ट आपली क्षमताही समजणार आहे. जर मला असं वाटलं की मला पूर्ण परिक्रमा करायची तेव्हा या मैयाच्या छोट्या छोट्या परिक्रमा आपल्याला आनंदही देतात अनुभवही देतात आणि आपली क्षमताही दर्शवतात की तुम्ही परिक्रमा करू शकता की नाही. मैयाही दाखवते की तुम्ही करू शकता का नाही परिक्रमा. आणि एक आनंद असाही मिळतो ना की त्याच परिक्रमावर मार्गावर चालतोय आपण तर तो परिक्रमा केल्याचा आनंद पण आहे. पण आता उत्तर वाहिनीचे मार्ग आणि दक्षिण प्रयाग तीर्थ चांदोदचा मार्ग हे दोन्ही वेगवेगळे म्हणजे हे चालण्याचे मार्ग दोन्ही वेगवेगळे आहेत. इकडचा जो मार्ग आहे दक्षिण तटावरचा सडक मार्ग आहे. त्याच्या पश्चात चांदोद तीर्थाचा दक्षिण तट आणि उत्तर तट हा बऱ्यापैकी चढ उताराचा टप्पा आहे. त्यामुळं दोन्हीमध्ये आपल्याला फरक लागू शकतो वेळ लागू शकतो. हा एक भाग आहे. दुसरं चांदोद नगरीचं एक वैशिष्ट्य असं पण आहे की ती उंच टेकाणावर बसल्यासारखी नगरी आहे. त्यामुळं पूर्ण त्या गावातले रस्ते चढ उताराचे त्यामुळे बऱ्यापैकी चालताना थकायला होतं आपल्याला. ती चढायलाही लागतं आणि उतरायलाही लागतं. साधारण किती किलोमीटर आहे ही पण 21 किलोमीटरचीच परिक्रमा आहे. पण दोन्हीत बराच फरक आहे. दोन्ही बराच फरक आहे. आणि ह्यामध्ये साधारण 18 मंदिरं लागतात पण प्रमुख मंदिर 11 मंदिराचं आपण दर्शन करतो. बरं शास्त्र प्रमाण असंही सांगितलंय की कुठल्याही परिक्रमेत किंवा कुठलेही दर्शन घेताना सलग जर 5 शिवमंदिराची आपण दर्शन करतो तर आपल्याला 12 ज्योतिर्लिंगाचं पुण्य घेतल्याचं फळ प्राप्त होतं. तर ह्या छोट्या छोट्या परिक्रमाच्या निमित्तानं आपली परिक्रमाही होते आणि अनायासाच शास्त्र प्रमाण
12 ज्योतिर्लिंगाचं दर्शनही प्राप्त होतं. हम्म. कारण दोन्ही परिक्रमेत आपल्याला साधारण 11 शिवलिंगांची दर्शन होतात. हम्म. तर असंही करत करत आपण दक्षिण तटावर येतोय, उत्तर तटावर येतोय, परत रंगसेतू पूल लागतोय. रंगसेतू पुलावरून आपण प्रथम जे स्थान लागते आपल्याला नर नारायण मंदिर. या ठिकाणी नर नारायण म्हणजे भगवान शिवजींनी तप केलेलं हे स्थान आहे. दुसरं तिथून आपण जे पुढे निघतो, पुढं आपल्याला उत्तर तटावरचं जे दुसरं स्थान लागतं ते बद्रिकाश्रम म्हणून आहे. हा नर्मदा किनारी असलेलं हे तीर्थक्षेत्र ज्याचं नाव बद्रिकाश्रम आहे. 4 धाम मधील जे बद्रीनारायण तीर्थ आहे त्या तीर्थावर जर आपल्याला जायचा योग आला नाही आणि या तीर्थाचं जर दर्शन घेतलं तर तुम्हाला तिथेच दर्शन घेतल्याचं पुण्य प्राप्त होतं. असा या स्थानाचा महिमा आहे. येथे भगवान नारायणाने तप केलेलं आहे म्हणून ती बद्रीनाथाची भूमी मानलेली आहे. तर हे बद्रिकाश्रम येथील आपण दर्शन घेतो. येथून आपण पुढे निघतो. येथून पुढे गेल्यावर आपल्याला लागतं नंदिकेश्वर महादेव मंदिर. नंदिकेश्वर महादेव जे आहे, गाव नंदिरिया, नंदिकेश्वर महादेव मंदिर ही नंदी महाराजांची तपोभूमी आहे की ज्यांनी भगवान शिवजींची कठोर तपस्या केली त्यांचे गण होण्यासाठी. आणि ती तपस्या अशी केली की ते रोज आपल्या तोंडामध्ये दूध घेऊन यायचे आणि त्या शिवलिंगाला अर्पण करायचे. अशी कित्येक वर्ष त्यांनी तपश्चर्या केली आणि ती तपश्चर्या पाहून भगवान शिवजी प्रगट झाले, आशीर्वाद दिलाय आणि तिथं स्थापन झाले. तर त्या स्थानाला उपज्योतिर्लिंग पण म्हटलेलं आहे. एवढं पवित्र तीर्थ आणि नंदिकेश्वर महादेव मंदिर या स्थानाचा पुराणात स्पष्ट उल्लेख. असे या स्थानाचं दर्शन घेतो. साधारण आपल्याला या स्थानावर 1 ते 1.5 झालेले असतात. जागोजागी जिथे जिथे प्रसादाचा आग्रह होतो त्या ठिकाणी आपण प्रसाद घेत जातोय. या ठिकाणी पण आपल्याला सेवा मिळते. दोन्हीतला फरक असा आहे की उत्तर वाहिनीचं कालावधी हा 1 महिना असल्यामुळं महिनाभर सेवा सगळीकडे चालू असतात आणि ही परिक्रमा मात्र याला काही विशिष्ट कालावधी नाहीये. त्यामुळे अगदी खऱ्या परिक्रमेचा आनंद आपल्याला केल्याचा मिळतो. की म्हणजे आपली आत्ताचं तुमचं भोजन कुठं ठरलेलं नाहीये. मैया बरोबर आपल्याला दाखवून देते की हे भोजन तू बद्रिकाश्रमामध्ये करायचं. काही तुम्हालाही माहिती असतं. मोठ्या परिक्रमेचा आनंद आपल्याला चांदोदच्या पंचक्रोशीत मिळतो. हे करत असताना मध्ये आपल्याला जिथे कुठं सेवा भोजन प्रसाद जे आहे ते घेऊन आपण पुढे निघतो. नंदिकेश्वर झाल्यावर पुढे आहे गंगनाथ महादेव मंदिर. माता गंगेची तपोभूमी. गंगा मैयानी भगवान शिवजींना कठोर तप करून प्रसन्न केलेली भूमी आणि शिवजी इथं प्रगट झालेले आहेत आणि स्थापन झालेले आहेत. असे सुंदर स्थान गंगनाथ महादेव मंदिर. तिथून पुढे निघतो आपण यमास महादेव मंदिर. यमराजाची तपोभूमी. यमराजाने नर्मदा मैयाचं असं विशिष्ट महत्व आणि वर्णन ऐकलं आणि ते चकितच झाले की मैया म्हणले की तू केवळ ते तुम्हारे दर्शन मात्रच आहे. तुझ्या केवळ दर्शनाने सर्व जन्माची पाप नष्ट होतात आणि मग पाप राहत नाही तर ते यमलोकात येतील कशाला. तर असं म्हणल्यावर त्यांनी तिचं महत्व जाणलं आणि तिची तिथं तपश्चर्या केली म्हणून ते यमास तीर्थ आहे. तिथून पुढे आपण निघतो आणि हळूहळू चांदोद गावात परत प्रवेश करतो. चांदोद गावात प्रवेश केल्यानंतर चंडिका माता मंदिर म्हणून लागतं आपल्याला. चंडमुंड राक्षसाचा वध माता चंडिकेने केला त्यामुळं या गावाला नाव चांदोद असं पडलेलं आहे. येथून आपण शेवटचं ठिकाण जे आहे मल्हारराव होळकर घाटाकडे आपण निघतो आणि शेवटचं स्थान आहे शेष नारायण महादेव मंदिर. या मंदिराचं विशिष्ट महत्व असं आहे की भगवान विष्णूची शेष नागावर झोपलेली जी मूर्ती आपल्याला दर्शन होतं ती मूर्ती नर्मदा मैयाच्या जलातनं प्राप्त झाली. आणि तिथले जे नगरसेठ होते त्यांच्या स्वप्नात भगवान विष्णू आलेत आणि त्यांनी सांगितलंय माझी मूर्ती या जलात आहे, नर्मदा मैयाच्या पवित्र जलात, आणि ती तुला सकाळी अशा अशा ठिकाणी मिळेल. त्यांना स्वप्नात दृष्टांत झाला आणि ती मूर्ती त्यांना मिळाली. विशेष म्हणजे ती मूर्ती त्यांनी इथं येऊन आणली आणि ती मूर्ती स्थापित करण्यासाठी सगळे उचलायला लागले तर ती उचलायलाच तयार नाही सगळ्यांना, जशी काही ती तिथे एका जागेवर स्थापन झाल्यासारखी. तर मग त्यांनी बोलवा केली की तुमचं या ठिकाणी आम्ही मंदिर बांधू वगैरे, आणि मग विशिष्ट पूजा केल्यावर ती मूर्ती जागेवर हलली. नाही सगळेजण प्रयत्न करत होते ती हलत नाही. असं हे अद्भुत स्थान आहे.
शेषनारायण महादेव मंदिर. येथून आपण परत मल्हारराव होळकर घाटाकडे जातो आणि जेथून नर्मदा मैयाची परिक्रमा आरंभ केली होती चांदोदच्या तीर्थाची मैयाचं दर्शन घेतो आणि परत आपण मैयाचं दर्शन करतो आणि येथे आपली परिक्रमा समाप्त होते. तर अशा अनेक छोट्या छोट्या नर्मदा मैयाच्या पंचक्रोशी परिक्रमा आहेत की ज्या आपण कधी करू शकतो. तर ह्या परिक्रमेच्या निमित्तानं एकच सांगावं वाटतं की आपल्या मैया भक्तांना की आपण नुसतं तीर्थक्षेत्री दर्शनाला जातो. तर जर आपण 2 दिवस काढून गेलो तर त्यातला एखादा दिवस असा ठेवा की ही अशी मैयाची पंचक्रोशी परिक्रमा करता येईल. जर आपण माहिती घेतली व्यवस्थित की चांदोदची आहे, ओंकारेश्वरची आहे, अमरकंटकची आहे, समुद्र पंचक्रोशी आहे, मग का नाही त्या निमित्तानं उत्तर वाहिनी आहे. तर एक असं आपण मैया ठिकाणी जाणार आहे तर आपला प्रोग्रामच असा बनवा, आपला कार्यक्रमच असा बनवा की त्या निमित्तानं एक दिवस का होईना तिच्या किनारी आपलं चालणं व्हावं, तिच्या किनारी नामस्मरण व्हावं, असं विविध परिक्रमा घडाव्या. दुसरं, परिक्रमा करताना मगाशी आपण एक प्रश्न विचारला होता की आपल्या साधक भक्तांना आपण काही सूचना देणार असतात तर काय. तर त्यामध्ये एक मला असं सांगायचं की परिक्रमा हे परिभ्रमण नाहीये. परिक्रमा आपल्याला आपलं सगळं विसरण्यासाठी परिक्रमा करायची आहे आणि स्व सोडून जाण्यासाठी करायची आहे. तर जास्तीत जास्त मैयाचं नामस्मरण करता येईल तर त्या दृष्टीने आपण परिक्रमा करावी. नामस्मरण हे आपल्या इष्टदेवताचं असावं नाही तर कोणाचंही असावं, पण मैयाची परिक्रमा करतोय तर मैयाचं असावं. ह्यामध्ये जो आपला मैयाचा मंत्र आहे जो सगळ्यांना आवडतो, नर्मदे हर, तो पण करू शकता. पण नर्मदा मैयाचा दुसरा बीज मंत्र पण आहे. जर आपण त्याची परिक्रमा केली तर ती आपली साधनाच होईल आणि त्याची फलप्राप्ती आपल्याला मैया देईल. तर तो मंत्र असा आहे, रीम नर्मदायै नमः. हा मैयाचा बीज मंत्र आहे. हा मंत्र करत आपण परिक्रमा करावी तर आपल्याला अनेक अनेक सुंदर अनुभव मैया देईल आणि आशीर्वाद. चांदोसची जी आपण पंचक्रोशी परिक्रमा करतो ती साधारण नर्मदाच्या काठानी होते का थोडं बघा दिसते का म्हणजे मैया दिसतेच अगदी. जी परिक्रमा आपण चांदोद गावातनं करतोय म्हणजे समजा उत्तर तटावरनं आरंभ करतो आपण प्रथम, तर त्यावेळेस मैयाचं दर्शन होतच आहे विविध स्थानी. जी उंचावरची स्थानं आहेत आणि सगळी किनाऱ्यावरची स्थानं आहेत. दक्षिण तट जेव्हा मैया ओलांडतोय आपण कुतिकेश्वर महादेव मंदिरापासून जेव्हा आपण रंगसेतूकडे जातोय तिथपर्यंत मैया दिसत नाहीये, पण आपण बरोबर मैयाला उजव्या हाताला ठेवून परिक्रमा करतोय. तर नियम कुठं मोडत नाही, परिक्रमा बरोबर उजव्या हाताला मैयाला ठेवून आपण करतोय. आणि परत जेव्हा आपण उत्तर तटावर जातो बद्रिकाश्रम पासून तिथून आपल्याला परत नर्मदा मैयाचं दर्शन होतं. म्हणजे प्रत्येक तीर्थक्षेत्रावर गेल्यावर ही स्थानं सगळी किनारीच असल्यामुळं तुम्हाला जर बाजूला जाऊन किंवा मागे जाऊन बघितलं तीर्थक्षेत्र मंदिराच्या पुढे जाऊन बघितलं तर आपल्याला मैयाचं दर्शन होतं. पृथ्वी तलावर सर्वप्रथम सत्यनारायण कथा जी झाली आहे ती चांदोद या तीर्थक्षेत्रावर झाली आहे. म्हणून तर सत्यनारायण अध्यायाच्या समाप्तीच्या वेळेस नर्मदा मैयाचं नाव प्रथम येतं. इतिश्री रेवाखंडे म्हणजे नर्मदा मैयाचं नाव प्रथम येतं. सत्यनारायण अध्याय अमुक अमुक अध्याय समाप्त, असं हे विशिष्ट महत्व पण सुद्धा चांदोद नगरीचं आहे. नर्मदे हर, नर्मदे हर. नर्मदे हर.